तर मित्रांनो गुड मॉर्निंग. तर आता वाजलेत 9 आणि आज आहे नवीन वर्ष. इंग्लिश नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष आलेलं नाही अजून. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि आज 1 जानेवारी 2026. तर आज पहिला दिवस न्यू इयरचा, इंग्लिश न्यू इयरचा पहिला दिवस आहे. अजून मराठी न्यू इयर आलेला नाही. आणि मी आज पाहू कुठं कुठं जातो आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवसचा पहिला ब्लॉग या. तर पाहू आज काय होतं आहे काय नाही, कुठं कुठं जायचं आहे, कुठं देवाविवाला जाऊ आपण. थोडं नवीन वर्षात चांगली सुरुवात करू. तर पाहू आज नवीन वर्षात चांगली सुरुवात मी ब्लॉगवरूनच करतो आहे. कारण दिवसाचा पहिला ब्लॉग आहे आपला, म्हणजे वर्षाचाच पहिला ब्लॉग आहे 26चा. तर 1 जानेवारी 2026चा पहिला ब्लॉग. तर पाहू काय काय होतं या ब्लॉगमध्ये. बाय. तर मित्रांनो त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो माळिंबा मडी आणि रुद्रेश्वरला. लगभग आम्ही निघलो होतो सकाळी 11:30 वाजता. तर आमच्या काही 2 गाड्या होत्या, पुढच्या आमच्या 2 गाड्या होत्या. कोण आहे? शुभम करपे. शिवम करपे. मित्रांनो आमच्या 2 गाड्या माग राहिल्यात. त्यांना लवकर आहे आपलं. लवकर यांना मान लवकर आहे म्हणजे किती लांब येते. पण थोडं थांबून त्याच्यानंतर लगेच आपण निघलो होतो सावरगावकडे. आणि तर नजारा बघत बघत आपण सावरगाव आलो. तर मित्रांनो आमची टीम आहे 1 2 3 4 5 6 7 8. 2 अजून येत, 2 अजून येत म्हणजे आपण 5 येतो, 8 कस काय झालो. अजून 2 7 जण आहेत मित्रांनो. आम्ही पुढे आपलं आहे तर आपण जाऊ कुठे पण काढू म्हणतो याच्यामध्ये. तिकडेच काढाय पाहिजे. कुठे काढू राव टायमाला. हातातच घेऊन येतोय यो बेल्ट. पुढे गेले मंदिरातच घालायची मला यांनी गाडी. जात होतो तेव्हा तिथं आरती चालू होती नेमकी. आणि तेव्हा आमच्या मित्रांची धावपळ चालू होती. नेमकी आरती झाली त्याच्यानंतर आम्ही आत वगैरे गेलो. खूप गर्दी होती इथं पण. त्याच्यानंतर आम्ही इथूनच दर्शन घेतलं. आमचे 2 मेंबर गेले होते तिकडे पुढं, पण आम्ही इथूनच दर्शन घेतलं कारण की खूप गर्दी झाली होती ते समाधीपाशी. तर त्याच्यानंतर आम्हाला निघायचं होतं. काय करतो आता? फोटो काढतो आता मंदिरात फोटो काढतो. मंदिरात फोटो काढत होता मित्र माझ्या दर्शन झालं आहे ना. इकून पण पुढून जायचं. बोला चला. जायचं काय चाल कामला भारी चालले रे शिवाय मंदिरला मोठे पुढे काय चालय पुढे. चला बरे. मित्रांनो माळिंबामधून निघलेलो आम्ही. दहीहंडी चाललाच. आमचा ड्रायव्हर शुभम करपे. नीट घ्या शुभम करपे. हो चालतंय दादा. शुभम करपे नीट घेऊ राहिला. आता निघलो आता इथून मडी. तर मित्रांनो मडीला आलेलो आता आम्ही. आमचा ड्रायव्हर शुभम करपे. तुम्हाला संध्याकाळी सांगायची नाही राहू कारण की तो खूपच चांगली गाडी चालवतो. काय पुसून चालल्या याच्यावर काहीतरी काय म्हणतो त्याला. हा नाही प्लॅन करून राहिले ते मित्रांनो. तर मोठे चालले इथं पण गर्दी तितकीच आहे. तितकी सावरगाव मध्ये गर्दी तितकीच इथं पण आहे. आज वार गुरुवार. तर कानिपनाथ महाराजांचं दर्शन घेऊन इथं आलो होतो. तर इथं आल्यानंतर इथं दर्शन वगैरे घेतलं आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट खाली जायचं नियोजन होतं. पण थोडे इथं ना थांबलो कारण गर्दी तर खूप होती. आम्हाला दर्शन घ्यायचं होतं पण इथूनच डायरेक्ट दर्शन घेतलं. डायरेक्ट गेलो कारण गर्दी आज खूपच जास्त होती, गर्दी 1 तारखेमुळं. तर लगेच तिथून परत माघारी निघलो आम्ही. कसा आहे दोऱ्याचा पण झालाय. तर मित्रांनो जा खाली घेऊन जा वर आणि पाय येतो. काय झालं गाडी थांबवा ना तुला. अरे मी काय म्हणतो. तर मित्रांनो आता आम्ही मध्ये फिरलेलो हो सर. तर मित्रांनो आम्ही आलो रुद्रेश्वरला. आता 1 2 3 सकाळ धरून तिघच गाडीवर येतं. तिघच आम्ही आता आलोय रुद्रेश्वरला. जरा बघा मित्रांनो तुम्ही कसं काय आले. तुम्हाला मंदिर पण दाखवतो कसं काय. इथं सगळे डोंगर वगैरे वगैरे सगळं वातावरण झालं इथं. आणि 2 मुख्य पण झाले ते सोबत. ब्लॉग चालू
मित्रांनो काही पाहिलं पण लय पाणी होतं आता इतकं पाणी राहिले विचार करा तुम्ही काय ना असं इतक्या लवकर पाणी कसं काय स्वच्छ मला माहिती पण निघून तिकडे खाली मित्रांनो आमच्या ड्रायव्हरनी इथं गाडी स्लो केली आता जरा आवाज वाटत तुम्ही ते पाहू शकते डोंगर पण डोंगर तिकडे एक मोठा डोंगर आहे एक पाठी लावलेली आहे अजून काही हो काहीच नव्हतं अरे आमचा ड्रायव्हर रॉंग साईडने आलाय आता काय विषय नाही आमचा ड्रायव्हर आत नाही करायचा ड्रायव्हर आहे काय पाना पण थोडासा हा तर आता आम्ही आलेलो इथं रुद्रेश्वर मध्ये पाऊस काय तर मित्रांनो हे मंदिर आहे रुद्रेश्वरचं चेक करा मंदिर आहे तिथं आतमध्ये नाही जाऊ शकत आम्ही गर्दी खूप मोठी लाईन गर्दी पण इथून दर्शन घे भाऊ घे काय नाही घे भाऊ काय येस की कुठे मित्रांनो बघा लोक इथे झाडाला बघू राहिले काहीतरी विशेष वाडाचं झाड आहे त्याच्यामुळं आम्हाला इतका इतिहास माहित नाही इथला म्हणून आम्ही तुम्हालाच काही इतकं ज्ञान देऊ नाही शकत काय रे कस काय कुंड तर मित्रांनो आता आमचा मेंबर लिहून राहिला आम्हाला चांगल्या जागेवर मस्त हो काय कुठे जाते बाहेर कुठे जाते माहित नाही भाऊ स्वर्गात शिड्या जाऊन राहिल्यात अबे साले तिकडे जाऊ राहिलं इथं खाली मंदिर आणि आम्ही वर चाललोय पाप केलं काही नाही माग वडीत आहे मला हा जा मग मागे किती वर आहे बाले होय हे माझी येऊ राहिली एका साईडला पाय होत झोके अरे तू मंदिर आहे रे मंदिर इथं वर तर ओ मी आपल्याला खूप नव्हतं माहित मला तेच वाटतंय वरती घर पण आहे मंदिरात घर आहे घरात मंदिर आहे वाटतंय की नाही घरात मंदिर बाली वाट कुठून जाते कुठे जाते इकडे जाते जंगलात इकडे नाही भारी लय भारी नेऊन आम्हाला कुठं नको नेऊ बर का आले एक रास्ता था सीधा और एक रास्ता मौत का रास्ता हम लोग नहीं सीधे थे हम सब ने बोला मौत के रास्ते से जाना है हे काय करायचं बरं जायचं नाही मला चला भाऊ हा चल आला कट्टा लगेच आहे भारी इथं जाऊन सही गोष्ट शुभम सर तुम्ही काय बघताय तिथं खाली गिरण वाजती गिरण वाजते ते बघू राहिले चला मित्रांनो दोघं पुढे चालले मी माग आहे ब्लॉक करतोय बघा आता आम्ही आधी इकून आलो तर इकून चाललोय काय म्हणणे काय नाही मित्र दगड मित्रांनी तर मध्ये हा बोल ना तर मित्रांनो हा गाडीवाला बघा कस काय इतकी मोठी गाडी असून पण डायरेक्ट ओव्हरटेक मारतोय तर नातच ना आम्ही ना लय वाढच याच्या लक्ष देतोय पण बोललो व्हिडिओज काढू याचा तर हा इतका भारी गाडी चालवत होता भारी मतलब मला आधी वाटलं ड्रिंक केलेला आहे पण ड्रिंक केलेला नाही हा नेमकी प्रोफेशनल म्हणजे असं ना चांगला ड्रायव्हर आहे पण तो गाडी जास्त पळवतोय नेमकी इतकी गाडी पळवत होती इतकी मोठी गाडी मी आतापर्यंत इतकी नाही स्पीडमध्ये पाहिली नव्हती याच्या आधी तर आमच्या इकडे तर इतक्या स्पीडमध्ये इतक्या मोठ्या गाड्या नाही चलत पण हा हायवे नाहीये ना नेमकी हा हायवे नाहीये इतका प्रोफेशनल हायवे नाही की याच्यावर इतकी गाडी पळवावं पण हा इतका प्रोफेशनल ड्रायव्हर होता असं वाटतंय की भाई लय पळवत होता गाडी मतलब इतकी पळवत होता ना
की बास उतार वितार काहीच बघत नव्हता, नुसते पळवत होता. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर नक्की करा. तर बाय बाय, अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये परत एकदा भेटू.